नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत यामध्ये यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा व्यक्ती ह्या खूप हुशार असतात. त्यांना बऱ्याचसा नॉलेज असतो, त्यांना खूप काही कळतं, परंतु त्यांना मनात बरंचसं काही करायची इच्छा पण असते. परंतु त्यांचं असं असते की त्यांना आजचं काम उद्यावर ढकलायची खूप सवय असते. बरेचसे व्यक्ती आज करायचं काम उद्यावरती ढकलत असतात. त्यांना आजचं काम उद्या करू, परवा करू किंवा नंतर करू असाच विचार करत असतात. म्हणजे आज त्यांना कुठलंही महत्त्वाचं काम असलं तर ते आज न करता मी उद्या करणार. एखादा मुलगा देखील असाच असतो की एखादा व्यक्ती असतो की त्याला करायचं तर भरपूर असते, परंतु तो आजचं काम उद्यावरती ढकलत असतो. तो मी आता उद्या करणार. कुठलंही महत्त्वाचं काम असो की कुठलेही असो, तो उद्यावरती ढकलत असतो. अभ्यास असो की कुठलंही काम असो, तो आजचं काम आज न करता उद्यावर ढकलत असतो. राहू दे ना, आज मला कंटाळा येत आहे, मला त्रास येत आहे, मी उद्या करेल. माझं काम एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, मी उद्याला करेल. मला उद्या काम करायचं आहे, आज असू द्या, असं म्हणून तो टाळत असतो. बरेचदा त्याला कुठलंही काम नसतं, काही नसतं, तरी पण तो आजचं काम उद्यावर ढकलत असतो. मी उद्या करेल, आजचं काम मी उद्या करेल, उद्यानंतर उद्या नाही, आता असू द्या, आज काही असू द्या, आज नाही करत, परवा करेल, उद्या करेल किंवा नंतर करेल, असाच तो बोलत असतो. तो व्यक्ती केवळ हुशार असतो, परंतु केवळ आपल्या आळसापायी तो मागे पडत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या यश मिळवायचं असेल तर आळस न करता समोर जायचं असतं आणि आळस न करता काम करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे सशाची आणि कासवाची जेव्हा पैज लागते, तेव्हा ससा केवळ आळस करून झोपून जात असतो, परंतु कासव जरी हळू असतो, त्याला काम करण्यात गती नसते, परंतु तो सतत काम करत असतो. आजचं काम आजच करण्यावरती विश्वास ठेवत असतो व तो आजच चालत राहत असतो आणि चालत असल्यामुळे तो शेवटी यशस्वी होत असतो. परंतु ससा एवढा हुशार असून देखील तो कधी मागे पडत असतो किंवा तो विजयी ठरत नसतो. त्याचप्रमाणे माणसाचं देखील आहे. माणूस जर सशाप्रमाणे वागला की आजचं काम उद्यावर, नंतर करेल, मी तर हुशार आहे, मला सर्व येतं, मी नंतर करेल, मी नक्की जिंकेल, परंतु तसं होत नाही. आजचं काम आजच करायचं असतं. आजचं काम जर उद्यावरती ढकललं तर कधीही आपण यश मिळवू शकत नाही. म्हणून आजचं काम हे प्रत्येकाने आजच केलं पाहिजे आणि आजचं काम जर उद्यावरती ढकललं तर ते आळशीमुळे आपण आजचं काम करू शकत नाही. मग उद्याला पण आपल्याला दुसरे काम येत असतात. त्याच्यामुळे आजचं काम हे आजच करणे गरजेचे असते. उद्यावरती आपण ढकलला आणि नेहमी उद्या करत असला की आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, कधीही आळस करू नका. आपला चॅनलकरिता असो की कुठल्याही कामाकरिता, कुठल्याही व्यवसायात असो किंवा अभ्यासात असो किंवा कोणत्याही गोष्टीत असो, केवळ आळस करून किंवा आजचं काम उद्या करू या विचारात राहून आपण कधीही यश मिळवू शकत नाही. म्हणून आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आजचं काम आजच करणं खूप गरजेचं असतं. आजचं काम जर उद्यावरती ढकललं तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आजचं काम नेहमी आजच करण्याचा प्रयत्न करा. नाईलाजाने जर एखाद्या वेळेस होऊ शकलं नाही तर ती गोष्ट वेगळी असते, परंतु आजचं काम जेव्हा आज होत आहे तर आपण आजचं काम हे आजच केलं पाहिजे. उद्यावरती जर आपण ढकललं किंवा उद्या करतो असं म्हटलं तर ते काम राहूनच जाते, कारण उद्याला आपल्याला दुसरं कुठलंही काम येऊ शकते, कुठलंही काम येऊ शकते, वेळ सांगून येत नसते. त्याच्यामुळे कधीही आजचं काम आजच करणं आवश्यक असतं. जर आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं आहे, प्रगती करायची आहे किंवा समाजात आपलं नाव करायचं आहे, तर आजचं काम हे आजच करा. आळस कधी करू नका.
कारण आळसामुळे कितीही हुशार व्यक्ती असली तरी ती पुढे जाऊ शकत नाही. कारण आळसामुळे बरीच व्यक्ती ही मागे पडत असते. म्हणून आजचं काम हे आजच करण्यावरती विश्वास ठेवा, उद्यावरती कधीही विश्वास ठेवू नका. कारण जितकं आपण लांबवलं काम तितकं लांब होत जाते आणि उद्याला दुसरं देखील काम येत असते. त्याच्यामुळे आजचं काम हे आजच करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजचं काम हे आजच करणं शिका. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला शेअर नक्की करा. धन्यवाद.